नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत असे मस्त टम्म फुगणारे कोंबडी वडे, तेही अगदी अचूक प्रमाणात. तर इथे मी तांदूळ घेतले आहे, ते मी धुवून सावलीत सुकवून घेतले आहे. वड्यांसाठी लागणारे साहित्य आपल्या घरातच अवेलेबल असतं आणि सगळ्यांच्या घरी वजन काटा असतोच असं नाही. म्हणूनच मी सगळं साहित्य वाटीने मोजून घेतलं आहे आणि तेच प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. तांदूळ भाजताना ते थोडेसे कडक होतील एवढेच भाजायचे, त्याला लाल रंग अजिबात येऊ द्यायचा नाही. तर इथे झाले आपले तांदूळ भाजून. तर ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी ज्वारी घेतली. ज्वारी पण फक्त गरम करायची, म्हणजे कडक झाली पाहिजे एवढीच भाजायची. तर ह्या पद्धतीने तुम्ही वडे करून बघा, वडे एकदम चविष्ट आणि खुसखुशीत होतात. आता घेऊया 1 वाटी गहू. सेम वाटी वापरली आहे मी. गहू पण फक्त कडक होतील एवढेच भाजायचे, जास्त भाजायचे नाहीत. तर इथे मी गहू जस्ट गरम करून घेते. आता घेऊया चणा डाळ. चणा डाळ घेतली मी 1 छोटी वाटी. तर जी मोठी वाटी आहे त्याच्यापेक्षा 1 छोटी वाटी आहे माझ्याकडे, ती घेतली आहे मी. डाळ आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे, तिचा सुगंध येईपर्यंत. त्याच्यानंतर घेऊया आपण उडदाची डाळ. तर तुम्ही इथे पाहू शकता मी कोणती वाटी वापरली आहे. ही डाळ पण आपल्याला एकदम खरपूस भाजून घ्यायची आहे. तर प्रमाण तुम्हाला समजलेच असेल. ज्वारी, गहू आणि तांदूळ याच्यापेक्षा डाळी थोड्याशा कमी घेतल्यात आपण. डाळ चांगली भाजून घेऊ आपण इथे. तुम्ही पाहू शकता एकदम रेड कलर येईपर्यंत भाजली आहे मी. त्याच्यानंतर आपल्या मुठीत बसतील एवढे धणे घ्यायचे आहेत आणि ते धणे आपण चांगले खरपूस भाजून घेऊ. मी इथे वापरली आहे अजून 1 छोटी वाटी, जी पहिल्या वाटीपेक्षा अजून छोटी आहे. आणि सेम वाटी आपण जिरे पण भाजून घेऊ. धणे आणि जिरे खरपूस भाजून घ्यायचे. तर आता घेऊया 1 चमचा बडीशेप, ती पण आपण छान भाजून घेऊ. आणि 1 चमचा ओवा. ओवा आणि बडीशेप घातल्यामुळे वडे आपल्याला चांगले पचतील. त्यानंतर घेतले आहेत मी 2 इलायची, 6 काळे मिरे आणि 5-6 लवंगा. हे सुद्धा आपण थोडं थोडं भाजून घेऊया. आणि 1 चमचा मेथीदाणे. मेथीदाणे पण फक्त गरम करायचे आहेत, जास्त भाजून नाही घ्यायचे. आता तुम्ही गिरणीत जाल तेव्हा गिरणीवाल्याला सांगायचं, डाळ जरा जाड दळा, म्हणजेच आमचं दळण जरा जाड दळून द्या. हे वाक्य तुम्ही 2-3 वेळा म्हणून बघा, बघा म्हणता येते का? तर मस्त असं जाडसर दळून आणले मी. आता आपण घेऊया मळायला. आता मी याच्यात टाकले मीठ आणि हळद. तुम्ही याच्यात तिखटसुद्धा टाकू शकता, पण मी टाकलं नाही. आपल्याला जास्त पातळ नाही मळायचं, घट्ट मळलं एवढे चांगलं. हळूहळू पाणी टाकत असं थोडंसं घट्ट कणिक मळून घ्यायचे आपल्याला. तर आता आपण मळून घेऊया कणिक. हळूहळू पाणी घालायचं आहे, पाणी एकदम घालायचं नाही. आणि घट्ट मळून घ्यायची. तुम्ही इथे पाहू शकता मी किती घट्ट मळली आहे. आणि ही कणिक अशीच आपल्याला 4 तास बाजूला ठेवायची आहे. वडे लगेच तयार करायचे नाहीत, 4 तास कणिक आपण भिजवून ठेवायचे आहे. तुम्ही रात्री पण भिजत घालू शकता आणि सकाळी वडे तयार करू शकता. पण तुम्हाला जर इन्स्टंट हवे असतील तर तुम्ही दुपारी मळून ठेवा आणि रात्री करून बघा. तर ह्याला असे थोडे होल पाडून त्याच्यामध्ये तेल घालून ती कणिक मी 4 तासांसाठी साईडला ठेवून दिली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. चला आता 4 तास झाले, आता वडे बनवायला घेऊ. प्रथम इथे मी 1 प्लॅस्टिकचा कागद घेतला, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्यावर वडे थापायला सुरुवात केली. तर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि असे वडे थापून घ्यायचे. तेल थोडंसं कडक गरम करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर वडे तळून घ्यायचे. तर असे हे मालवणी कोंबडी वडे आपल्याला चिकनसोबत खायला खूप भारी लागतात. चला तेल गरम झाले, आता आपण एक एक करून वडे तेलात सोडूयात. आता तुम्ही इथे पाहू शकता की वडे कसे टम्म फुगत आहेत, बघा. आणि असे टम्म फुगलेले वडे बराच वेळ खुसखुशीत राहतात. त्यामध्ये 2-3 तास ते एकदम खुसखुशीत राहतात. फक्त तुम्ही रेसिपी फॉलो करा. तर पहा मंडळी, भाजणी करायला एकदम सोपं आहे. तांदूळ 3 वाटी घ्यायचा आहे आणि गहू आणि ज्वारी 1-1 वाटी घ्यायची आहे. डाळ त्याच्यापेक्षा थोडीशी कमी घ्यायची आहे. आणि काही वजन काट्याने मोजण्याची वगैरे गरज नाही, घरातल्या वाटेनेच तुम्ही सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे. ही रेसिपी अशी आहे की ती बिघडूच शकत नाही. तर प्रत्येकाने नक्की करून पहा असे कोंबडी वडे. वड्यांना थोडासा लाल रंग येईपर्यंत ते तळायचे. काय मग बनवणार ना असे खमंग खुसखुशीत वडे आणि सोबतीला चिकन करी. व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. आणि असे मस्त कोंबडी वडे चिकनसोबत घरच्यांना सर्व करा.